नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुचित्राज होम किचनमध्ये। आजची रेसिपी आहे बेसन पिठाचे धिरडे। भाजीला काही नसेल तर हे धिरडे तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता। तसेच लहान मुलांच्या छोट्या भुकेसाठी हे धिरडे तुम्ही टोमॅटो सॉस किंवा केचप बरोबर देऊ शकता। बेसन पिठाचे धिरडे बनवण्यासाठी इथे आपण बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली हिरवी मिरची, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेला कढीपत्ता, हळद, तिखट, चवीनुसार मीठ, ओवा आणि तीळ घेतले आहेत। 1 वाटी बेसन पीठ घेतले आहे। एका भांड्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कढीपत्ता, हळद, तिखट, ओवा, तीळ सर्व काही मिक्स करून घेणार आहोत। पळीच्या साहाय्याने सर्व साहित्य एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। सर्व साहित्य असे मिक्स केल्यामुळे हळद, तिखट आणि मीठ एकसारखे एकजीव होतात। 1 वाटी बेसन पीठ टाकायचे आहे। धिरडं छान कुरकुरीत होण्यासाठी 1 चमचा तांदळाचे पीठ टाकले आहे। सर्व साहित्य पळीच्या साहाय्याने एकसारखे मिक्स करून घ्यायचे आहे। गरजेनुसार पाणी टाकायचे आहे। पाणी थोडे थोडे करून टाकायचे आहे आणि पळीच्या साहाय्याने एकसारखे पीठ एकजीव करून घ्यायचे आहे। पिठाची कन्सिस्टन्सी जास्त पातळ नाही आणि जास्त घट्ट नाही अशा रीतीने बनवले आहे। गॅसची फ्लेम ऑन करून गॅसवर एक तवा ठेवला आहे। तवा तापल्यावर 1 चमचा तेल टाकले आहे। 1 पळी धिरड्याचं पीठ तव्यावर टाकायचे आहे। धिरड्याचं पीठ तव्यावर छान गोलाकारपणे पसरून घ्यायचे आहे। 1 चमचा तेल बाजूने सोडायचे आहे। झाकण लावून डाळीचे धिरडे छानसे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। झाकण उघडून डाळीचे धिरडे दोन्ही बाजूला आलटून पालटून छानसे भाजून घ्यायचे आहे। गरजेनुसार 1 ते 2 चमचे तेल टाकून धिरडे कुरकुरीत होईपर्यंत मंद आचेवर छानसे भाजून घ्यायचे आहे। खाण्यासाठी तयार आहे कुरकुरीत असे डाळीचे धिरडे। डाळीचे धिरडे तुम्ही टिफिनमध्ये तसेच चपातीबरोबरही खाऊ शकता। मुलांच्या छोट्या भुकेसाठीही तुम्ही देऊ शकता। अशा रीतीने सर्व डाळीचे धिरडे मी बनवून घेतले आहेत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच छान छान रेसिपीसोबत सुचित्राज होम किचनमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा। वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।